the motherfucking Eagle Double. मॅडम झाले काम, आताच घरी जाऊ काय मी? सगळे झाले का गं कामं? बरं बरं, जाऊ शकते. बघ गं नेहा, मी हे कंगन बनवले. छान आहेत ना डिझाईन? हो द्या मॅडम. बापरे, मस्त बनवले मॅडम, डिझाईनही मस्त आहे. तुमच्या हातात लय चांगलं वाटन हे. हे घ्या, मस्त बनवले. छान आहेत ना? बरं बरं, तू जाऊ शकते बेटा. किती वाजले? मला पण जायचं आहे ऑफिसला. चल मी पण जाते आता, सगळं कामं उरकले. बाई, आज माझं ऑफिसमध्ये मनच नव्हतं लागत. बाई कुठं आहे? बाई, मी कंगन इथंच ठेवले होते ना. It's the motherfucking Eagle Double G. Snoop Dogg. नक्कीच ह्या पोरीनं नेले असं. खरंच ह्या मोलकरींना ना सोनं नाणं दाखवायलाच नाही पाहिजे. पैसा आदला घरातला. नक्कीच ह्याच पोरीनं नेले असं. हिलाच दाखवले होते मी. आली का ग नेहा? का ग नेहा, काल मी तुला कंगन दाखवले होते, ते आणले का? काय कंगन? तुमच्याच तर हातात दिले हो मॅडम. काल मी पाहिले आणि तुमच्या हातात दिले आणि तिथूनच घरी गेली. काय गंमत नको करू ना बिचारे. पहिलेच मी रात्रीपासून झोपली नाही त्या कंगनच्या विचारानं. मॅडम मी नाही घेतले ना, खरंच नाही घेतले मी. कंगन पाहून नियत बदलली तुझी. हो मॅडम, नाही मी खरंच नाही घेतले. आणि हे तुझ्या बोटात काय आहे? दाखव बरं इकडे. अच्छा, हे काय? हे तर अंगठी सोन्याची आहे. म्हणजे हे सोन्याची अंगठी आहे? अच्छा, म्हणजे तू बांगड्या मोडून हे अंगठी बनवली. अजून काय काय बनवलं हो बाई तू? ओ मॅडम, हे सोन्याची अंगठी माझ्या आईची होय. ती चुकून घरी विसरली म्हणून मी सोबत आणली. वाटल्यास तुम्ही माझ्या आईला फोन करून विचारू शकता. असं म्हणजे तुम्ही दोघी मायले की चोर? हे घे तुझी अंगठी. आणि तुला सांगून ठेवते, माझे कंगन मला आणून देशील तर बरं, नाहीतर मी तुम्हाला दोघी मायलिकेला पोलिसाच्या ताब्यात करते. मॅडम, तुम्ही माझ्यावर संशय घेता? संशय नाही, मला पूर्ण खात्री आहे की तूच घेतले. तुझ्याशिवाय माझ्या घरात कोणीच आलं नाही. तू गेल्यानंतर मी लगेच तर ऑफिसला गेली. ऑफिसमधून मीच घरात पहिल्यांदा आली, कंगन शोधत बसली. मॅडम, ओ मॅडम, खरंच शपथ घेऊन सांगते हो मॅडम, मी नाही घेतले खरंच. बस झालं बाई तू ह्या शपथा खोट्या नाट्या. तुला सांगून ठेवते, तू जर माझे कंगन आणून नाही दिले ना तर उद्या तुझ्या घरी पोलीस नक्कीच येणार. जाय तू आता, जाय ना. खुट्यासारखी उभी काऊन असती तर? फोन कोणाचा आला आता? हां हॅलो मॅडम, बोला ना. बरं येतो. मॅडम, तुम्ही मला बोलावलं? ओ मॅडम, खरंच माझ्यावर विश्वास करा मॅडम, मी नाही घेतले हो मॅडम. तुमचे कंगन मी नाही घेतले. मला काय काम पडन तुमच्या कंगनचं? मी कायलेच हात लावू तुमच्या कंगनले, मला नाही गरज त्याची. मी कायलेच घेऊ, माझ्यावर इंजाम नका लावू मॅडम. खरंच हो मॅडम, मी नाही घेतले. अगं नेहा, ते कंगन दिसले, ते टेबलाच्या वर ते फळं ठेवतो ना, तिथंच ठेवले होते. अगं मी भाजीपाला साफ करत होती की नाही, तर मला दिसले ते कंगन भेटले. तेव्हा
कामाला लाग लवकर, सारं काम तसंच पडलेलं आहे. आणि तू असा चेहरा कायले उतरवला हो बाई? कायचा विचार करून राहिली एवढा? काही नाही मॅडम, माफ करा. आता याच्या पुढे मी इथं काम नाही करू शकत. आणि हे काय बोलते तू? बरोबरच बोलत आहे मॅडम. मी तुमच्या घरी 2 वर्षापासून काम करत आहे, तरी तुम्ही माझ्यावर आरोप लावला. मी एवढं तुम्हाला जीव तोडून सांगत होती, तरी तुम्ही माझी एक गोष्ट नाही ऐकली. उलट मला पोलिसाची धमकी दिली मॅडम तुम्ही. हो मॅडम, आमच्या गरिबांकडे पैसे भलेही नाही, पण इज्जत आहे. आमची इज्जतच आमचं सर्व काही असते. तुम्ही माझ्या मान सन्मानाला ठेच पोहोचवली मॅडम. नाही मॅडम, जिथं मला मान सन्मान मिळत नाही तिथं मी 1 मिनिटही काम करू शकत नाही. अगं नेहा, एवढीशी तर गोष्ट आहे, तू एवढं मोठं धरून बसली. तुमच्यासाठी एवढीशी असेल मॅडम, पण माझ्यासाठी खूप मोठी आहे. येते मी.